तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी माझा हत्यार घेऊन चाललो आहे गुढीची काठी तोडायला. उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढी उभारण्यासाठी आपल्याला हवी आहे एक काठी. आपल्या संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा सण खूप महत्त्वाचा सण असा मानला जातो. कारण गुढीपाडवा हा महाराष्ट्रात साजरा होणारा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस चैत्र महिन्यातल्या शुद्ध प्रतिपदेला येतो आणि नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती केली असेही मानतात. तसेच काही कथानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून ही गुढी उभी केली जाते. या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड यासारखे गोड पदार्थ बनवले जातात. तसेच कडुलिंब आणि गूळ एकत्र करून खाल्ला जातो. याचाच अर्थ जीवनात येणारे कडू आणि गोड दोन्ही अनुभव आपल्याला येत असतात. गुढी म्हणजे बांबूची काठी, त्यावर रेशमी कापड, वरती लोटा, कडुलिंब, फुले तसेच साखरेच्या गाठी लावून तयार केलेला हा विजय ध्वज. ही गुढी घरात सुख, समृद्धी आणि यश येण्याचे प्रतीक मानले जाते. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. यामुळे आपण गुढीपाडवा हा सण खूप उत्साहाने आनंदाने साजरा करतो. तर आपल्याला शोधायचा आहे बांबूची झाडं आपल्याला शोधायची आहे, जिथं आपल्याला सरळ उंच अशी काठी मिळेल. इथे थोडं आहे पण हे थोडं लहान आणि खूपच उंच आहे. बघू इथं भेटते का, नाहीतर मग पुढं बघू. एक इथं खूप किचकट आहे. बहुतेक इथं कोणतर काठी घ्यायला आलेलं पण काठी वरनं निघाली नाही. मी तुम्हाला दाखवतो. तर असा विषय आहे. बघूया इथं मिळते का, नाहीतर मग पुढे जाऊन बघू. विहीर पण आहे, पाय घसरला की खालीच. बघू इथं भेटला का व्यवस्थित, नाहीतर मग पुढं जाऊ. मागं काट्याले लहान पण आहेत आणि वाकड्या तिकडे आहेत, त्यामुळं पुढं बघू. थोडं चांगलं असलं तर तिथून घेऊ. आपल्याला आता यातून जायचं आहे. थोडाही हा तर फायनली आपल्याला काठी भेटलेली आहे आणि जशी मला पाहिजे होती तशीच आहे. उंच आहे आणि वेडीवाकडी नाही आहे, स्ट्रेट आहे. अशी काठी आहे. इथून सरळ वरती गेलं स्ट्रेट. जुगाड केलाय कोयता अडकवायला. तिथं जाऊन ह्याच्यावरची साफसफाई करायची.